महाराजाचा घटावून कसा आहे वेगळा आहे. तो घट कधीच नाही. घट दृश्य त्याचा द्रष्टा आहे. त्याच्यावर असणारे अनेक दृष्टांत असणारे पुरावे त्याला काय. तर जशी तुमची ही जमीन आहे, तुमच्याकडे त्याचा काय पुरावा आहे. हे तुमचं घर आहे, त्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे. तसं तुम्ही द्रष्टा आहे, याला पुरावा आहे. हे दृश्य आहे तुम्ही याचा शास्त्रात काय आहे प्रमाण आहे, त्याला पुरावा आहे, त्याला अनुभूती आहे, पुरावा आहे. त्याला पुरावा दिला शंकराचार्यांनी असणाऱ्या ग्रंथामध्ये. कोण्या ग्रंथात? लघुवृत्ती ग्रंथामध्ये. कोण्या ग्रंथात दिलेलं आहे? लघुवृत्ती ग्रंथ. लघु म्हणजे लहान आणि वृत्ती म्हणजे लघु म्हणजे लहान. तशी वृत्ती कशी आहे? तुमच्यापेक्षा लहान आहे. शरीर इंद्रियापेक्षा मोठी आहे, पण तुमच्यापेक्षा लघु आहे. म्हणजे कशी आहे? तुमच्यापेक्षा लहान आहे. हां, वृत्तीचं अधिष्ठान तुम्ही येतं. हे वृत्तीनं सगळं सिद्ध आहे, पण वृत्ती तुमच्यामुळं सिद्ध आहे. लघु आहे ती, तुमच्या स्वरूपावरती लहान आहे. तुमचं स्वरूप महान आहे. तुम्ही वृत्तीला जाणणारे निवृत्ती आहे तुम्ही. हे वृत्तीनं सगळं सिद्ध आहे, पण वृत्ती तुमच्यामुळं सिद्ध आहे. म्हणून एका ठिकाणी महाराज म्हणतात वृत्ती सैद मज लपवी. तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी ओढेल. म्हणून ती वृत्ती कशाला म्हणा? वृत्ती अंतकरण इंद्रियात येणं म्हणजेच वृत्ती. अंतकरण कशात येणं? कारण की इंद्रिय बाहेर आहे. डोळा रूपाकडे जात असतो, कान शब्दाकडे जातो, नाक गंधाकडे जातो, जीभ रसाकडे जाते, त्वचा स्पर्शाकडे जाते. म्हणजे यायची योजना कुणीकडे? विषय बाहेर आहेत आणि यायची बी पाहण्याची नजर कुणीकडे? इंद्रियाची धाव विषय एवढी. इंद्रियाचं आणि विषयाचं कनेक्शन आहे. त्याची सोयरीक होती. त्याचं एकूण एकाचं साठं लोट आहे. कोणाचं? हा. म्हणून विषय वाचून काही सर्वथा रम्याची नाही. ऐसा स्वभावाची पाहिजे इंद्रियाचा. इंद्रियाचा काय स्वभाव आहे? विषय वाचून त्याला रमायला काय लागत? विषयच लागत. डोळ्याला रमायचं असेल तर रूप लागत, कानाला रमायचं असेल तर. म्हणून म्हातारे पण असं हेड हेडफोन. हेड म्हणजे डोकं आणि ते कानात घातली ती फोन. मस्त नाव ठेवलं हेड फोन घालून मस्त खिशात तिथे टाकून बसले. आणि समाधी लागली पण म्हाताऱ्याला समाधी नाही लागलं की काय ऐकेल पाहणं ऐकून तू. हे अभंग कीर्तन गवळणी म्हातारा ती नाही ऐकत. म्हातारा दुसरंच ऐकत काहीतरी त्या हेडफोनमधून. म्हणून आपला विषय चालला इंद्रियाचं आणि विषयाचं अनादिकालापासून संघटन आहे. इंद्रियाला विषयापासून काही आवडतच नाही. त्याची ठाव कुणीकडे? विषयाकडे धावे. आणि मन इंद्रियात आलेलं आहे. मन उठत सुटत की कुणीकडे धावत? इंद्रियात धावत. मनाची धाव इंद्रिय ओढी. मन ओढायलं इंद्रियाकडे, इंद्रिय विषयाकडं. आणि जीव बसलाय मनाच्यावर. अगं अगं मशीन मला कुठं नेशी? अरे अगं अगं बसवी अगं मसळ कुणीकडे नाही याला त्या भाडाकडं विषयाकडं. मसळ कुणीकडे नेशी? बैसलो जायावर सैराटचे जाय. ज्या मनावर तुम्ही बसले ते कसं बघायलं? सैराट. आता निघायला पिक्चर, पण पहिले शब्द घातलेत महाराजांनी. ते पिक्चर आता निघाला सैराट. 2-3 वर्ष झाले, पण महाराजांनी 400 वर्षाच्या अगोदर काय घातलेलं? तो शब्द घातलेला आहे सैराट. मला वाटतं त्याच्यातलाच पाहुणे येईन घातला का अभ्यासू लोक यायचे. म्हणून बैसलो जयावरी सैराट ते जाय. ज्या मनावर तुम्ही बसलेले ते मग सैराट पाहिले. कसं पाहिले ते? बेजार आहेत मामा. मामाचा प्रश्न आहे काय करू महाराज? म्हणून बेजार करायचं. जटा दाढ्यावाल्याला बेजार करतं ते. रोज चपात्यावाल्याला काऊन चपात्या पुरण हेन ते खाणाराला काऊन नाही बेजार करायचे? कोण? बघा ते मन बेजार करायला त्याला युक्त्या येतात.
त्या तुम्ही युक्त्या वापरा. त्या मनाला सतत सतत परमार्थात ठा. कशात गुंतवा त्याला? छंद लावा त्याला भगवंताच्या नावाचा, छंद लावा त्याला परमात्म्याच्या. या मनाचे निके देखील या वस्तू टाके माऊली म्हणतात. त्या मनाची एक चांगली गोष्ट आहे, त्याला जे आवडलं ना त्याच्यातून ते निघतच नाही. हे त्याचा चांगला गुण आहे. कोणाचा? एक फार चांगलं आहे त्याचं. त्याला एखादी गोष्ट आवडली ते त्याला सोडीतच नाही. कोण? मग या मनाची की निके देखील या वस्तू टाके म्हणून आत्मसुख देईत जाईल. त्याला कोणतं सुख द्यावं? फिरून 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 त्याला आत्मस्वरूपाकडे आणावं. भजनाच्या नादी लावा, नामस्मरणाच्या नादी लावा, संतांच्या संगतीत त्याला, शास्त्राच्या संगतीत ठेवा, ग्रंथ वाचित बसाव. करता येत नाही का आपल्याला ते? हा, कोणते ग्रंथ? आपल्याला जो ग्रंथ आवडत ते वाचित बसावा, अभंगच म्हणीत बसावा, हरिपाठ म्हणीत बसावा, ग्रंथ वाचित बसाव. सगळा काळ कशात घाला? सर्व सुख गोडी, शाही शास्त्र निवडी, रिकाम अर्धघंटी. एक घंटाभर पण त्याला रिकाम बनवू नका. कशाला? जसं त्या पोराला सकाळी शाळा, पुन्हा असणार ट्युशन, पुन्हा ट्युशन, त्याला रिकाम बनत नाही. बनलं रिकाम नाही ते मिनिटमध्ये यायचं. आणि जर तुम्ही त्याला शाळा तर ठेवलं, पुन्हा ट्युशन नाही, काय नाही काय नाही, आणि ते बाकीचा सगळा काय करतं? शाळातून सुटलं की खेळत की पुन्हा दप्तराची भेट शाळा झाला की शाळातून आलं की पुन्हा खेळत, पुन्हा शाळा झाला दप्तराची काय भेट. त्याला त्याचं दप्तर त्याला तपासून द्यावं लागतं, ठेकून देतं ते कुठं. तसं आपलं मन फक्त श्रवणापुरतं शाळातून सुटलं गोंगाळ भेटत नाही. पुन्हा दप्तराने आपली काय नाही भेटत नाही. पुन्हा आपली भेट कवा? शाळा भरली तेव्हा. ते पहा आपलं मन. तसं आपलं मन आहे ना, म्हणून त्याला सतत सतत कशात ठेवायचं? ह्या प्रवाहात ठेवायचं, संतांच्या संगतीत ठेवायचं, ह्या शास्त्राच्या प्रवाहात ठेवायचं. सतत त्याला याच्यात जर ठेवलं, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिवस जागृतीचा. एवढा जरी हत्ती असला तर त्याच्यावरून अंकुश जर टोचला, साखळीला तोडून पळत होतो, झाडाला उठून घेऊन जातो, पण एक अंकुश जर त्याला लावला तर जागेवर. तसा जागृती त्या मनावर आपण सतत जागे राहिले तर ते मन काहीच करीत नाही. आपलं ऐकतं म्हणते, त्याचं ऐकायचंच नाही आपण. आपलं ऐकतं मग कोण? मन. मग ते आपलं सेवक होतं, तुम्ही त्याचे स्वामी होते. आता कसं झालं उरफाट? आपण झालो दास आणि ते झालं मालक. म्हणून राजा देह ना देहपुरी, ह्या देहपुरी त्याचंच राज्य. कोणाचं? त्याशी दोघी नारी, त्याला दोन बायका, प्रवृत्ती आणि निवृत्ती. आणि मग जी बायको आवडत असती तिची संतान आवडत असते. जर प्रवृत्ती आवडू लागली मनाला तर तिची संतान काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ हे लेकर आहेत तिचे. कोणाचे? प्रवृत्तीचे. वासना, तृष्णा, इच्छा, कल्पना, जावा ह्या पोऱ्या बघा 12 लेकर आहेत तिला, त्या प्रवृत्तीला. 6 झिजाळ्या काढत्या, 6 अगुचर काढते, एकाचड एक बहादर. पाहिलं ना तुम्ही? कामाजी कोतवाल येणे नागविले बहुताशी, मोठमोठ्याची आबरू घेतो भय नाही त्याशी. काम उपजला तेथे आधी क्रोध येऊन ठेला तेथे, आधीच आला तो राग. काम उत्पन्न झालं की काय येऊन ठेवला? काऊ की ते भावकी सख्य भाऊ जे कोण्या एक उठला की दुसरा उठणारच. म्हणून हे असे प्रवृत्तीतले येते. आणि ज्याला प्रवृत्ती आवडती मग तिथं हे सगळा धिंगाणा सेवा पंचा ह्या पोरायचा खुंचळाचे सगळा. आणि ज्याला निवृत्ती आवडती मग तिथं बोधपुत्र मोठा. पंचपुत्र बोधपुत्र उत्पन्न झाला जेव्हा ममता माथरी मरून गेली. तेव्हा जी ममता होती ती त्या मरायला टेकली होती. फक्त बोधपुत्र याचाच आला किती मिलीच. म्हणून बोध दिला सांगा ते मार्ग दाविला नीट. काय दिलं सद्गुरूंनी? बोध दिला. बोधपुत्र जन्माला अंतकरणामध्ये. म्हणून सद्गुरू नाईके पूर्ण कृपा केली, मीच वस्तू दाविली माझीच वस्तू मला सद्गुरूंनी दाखवून दिली. तो बोध करून दिला. बोध झाल्याबरोबर
बोध झाल्यानंतर विवेक वैराग्य हे जे निवृत्तीचे लेकर आहेत ते संगरीत झाले, त्याचं राज्य चालू आहे. वैराग्य विवेक बोध आणि